आपल्यासोबत आहेत वसंत मोरेजी। या अपघाताची बातमी आपल्यापर्यंत पोहोचली असेल आणि जसं आता आपले प्रतिनिधी मिकी घई सांगतायत, काही रचनात्मक त्रुटी ज्या आहेत त्या अनुषंगाने याच्या आधी देखील गोष्टी उघड झाल्या होत्या आणि पुन्हा एकदा याच पुलावर अपघात होतो, लोकांचे जीव जातात। काय म्हणाल आपण? या पुलावरती ज्या पद्धतीने नियोजन होतंय की नुसते रंबलर लावून चालणार नाही किंवा कॅमेरे बसवून चालणार नाही, कारण रंबलर आणि कॅमेरे हे काही ट्रॅफिक नियमन करण्याच्या दृष्टिकोनातून किंवा स्लो करण्याच्या दृष्टिकोनातून हे नित्याचं नाहीच आहे। त्या ठिकाणी ज्या पद्धतीने सिक्युरिटी पाहिजे, पोलीस असले पाहिजेत किंवा जे काही त्या ठिकाणी स्पीड मॅच केलं पाहिजे, ते कुणी ज्यावेळेस गाडी बोगद्यातून बाहेर येते त्या गाडीला एवढं स्पीड येतं आणि संपूर्ण उताराचा रस्ता आहे खालपर्यंत आणि त्यामुळे नवले ब्रिजला आल्यानंतर ना तिथं एकदम ट्रॅफिक लागतं आणि ह्या अख्ख्या कात्रज जांभूळवाडीच्या बोगद्यापासून तर नवले ब्रिजच्या अलीकडपर्यंत काही ट्रॅफिक नसतं। मग त्यामुळे गाड्या एकदम सुसाट सुटतात। त्या ठिकाणी जे काही कॅमेरे बसवले त्या कॅमेऱ्यामधनं कारवाई होती का नाही ते पण माहित नाहीये आणि स्पीड नुसत्या रंबलरनी होणार नाहीत ना, रंबलर जे लावलेत किंवा स्पीड ब्रेकर रंबलर ह्याच्यापासून होणार नाही, तर त्या ठिकाणी स्पीड जाणाऱ्या गाड्यांवरती थांबवून कारवाई झाली पाहिजे, ती होताना बिलकुल दिसत नाही। त्यामुळं वारंवार नवले पुलावरती तो पूल म्हटलं की एक मृत्यूचा सापळा झालाय आता। पण वसंत मोरेजी आपणही सांगता आणि आमचे प्रतिनिधी मंदार गोंजारी देखील सांगतात की सातत्याने अशा घटना होत आहेत, तरी देखील यावर अजून पावलं टाकली जात नाहीये। जबाबदारी कोणाची नेमकी, कोणाकडे हा दोष जातो? मग हा NHAIचा संपूर्णपणे हा NHAIचा भोंगळ कारभार आहे। NHAIच्या माध्यमातून त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीमध्ये नियोजन करतानाच दिसत नाहीयेत। अपघात झाला की मग कोणतरी पुढारी येणार, आमदार येणार, खासदार येणार, मंत्री थांबणार आणि त्याच्यानंतर फक्त पाहणी दौरा होतो। म्हणजे तो काय राजीव गांधी झू उद्यान नाही ना, राजीव गांधी उद्यानाला आल्यागत मंत्री येतात, बाकीचे सगळे अधिकारी येतात आणि तिथं पाहणी करतात आणि त्याच्यानंतर तिकडं म्हणजे आपल्याकडे काय असे कोणी स्पेशलिस्ट नाहीत का की त्या अपघाताच्या विषयावरती कुणीतरी मार्ग तर सुचवले पाहिजेत। पण मार्ग काय सुचवतात? स्पीड लिमिट करण्यासाठी कॅमेरे लावा किंवा रंबलर बसवा, पण तिथं वाहतूक नियमन करण्यासाठी सातत्याने जिथं पोलीस असले पाहिजेत ना, तर त्याच्यावरती त्या गोष्टी कोणीच करताना दिसत नाही किंवा NHAIच्या माध्यमातून सुद्धा ठोस पावलं उचलली जात नाहीत। अजून किती माणसं मारायची वाट बघतात ती लोक कळत नाहीत मला। वसंत मोरेजी धन्यवाद, आपण सविस्तरपणे प्रतिक्रिया दिली त्याबद्दल। तेव्हा ही पुण्यामधली घटना ज्याच्यामध्ये आता 3 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, 20 जण गंभीर जखमी आहेत, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होतीये। सातत्याने अपघात होत असतात, वारंवार अपघात होत असतात, जसं आता स्थानिक नेत्यांनी सांगितलं, आपल्या प्रतिनिधींनी सांगितलं ABP माझाच्या, मात्र तरी देखील अजूनही योग्य ती पावलं टाकली गेली नाहीयेत आणि परिणाम आपल्या समोर आहे। पुन्हा एकदा आणखी एक अपघात आणि त्याच्यामुळे 3 जणांचा मृत्यू, 20 जण गंभीर जखमी। नवले पुलाजवळ वाहनांनी हा पेट घेतला आणि त्याच्यामुळे ही घटना घडलेली आहे। सध्या तिकडे वाहतूक कोंडी आहे, अग्निशमन दल, पोलीस घटनास्थळी दाखल झालेले आहेत, रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। मात्र तरी देखील प्रश्न हा उरतो की सातत्याने हे अपघात होत असताना, अशा प्रकारच्या घटना होत असताना याकडे लक्ष दिलं जात नाहीये का, उपाययोजना केल्या जात नाहीयेत का, आणि मग त्या होत नसतील तर जबाबदारी कोणाची?